म्हणलं आज टेरेसवरतीच जायचं व्यायाम करायला, ऊन पडल्यामुळे बरं वाटतंय. उशीर झाला ना फोंडेजी, पण आज आम्ही जेवण करायला नाही बसणार. रोज भात खायला हा युनिव्हर्सिटी मध्ये. बोलिये कुछ, नो वर्ड्स. नॅपकिन गुच्छ याच्यामध्ये ना पत्ता नाही. मला खूप हौस आहे नख वाढवायची. तिचा स्टूल मोठा असून सुद्धा तेवढीच किंमत आहे. हां जी सही आहे ना. असं जबरदस्ती नसते, करायला पाहिजे होतं. अजून आहे का. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत. आत्ता माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे, दादूला डबा पण दिलेला आहे आणि आत्ता मी टेरेसवरती चाललेली आहे व्यायाम करायला. कारण आज बऱ्याच दिवसातून छान कोवळं ऊन पडलेलं आहे. म्हणलं आज टेरेसवरतीच जायचं व्यायाम करायला. तर उरलेला स्वयंपाक मी टेरेसवरून आल्यानंतर करणार आहे. तर आता टेरेसवरती जाऊया व्यायाम करायला. चला टेरेस आलेला आहे. वा भाई वा वा, किती छान ऊन पडलेलं आहे. पावसाळी काळे ढग जाऊन निळसर सुंदर असे ढग आलेले आहेत. छान वाटत आहे. सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. चला आता व्यायाम करते. जास्त व्यायाम नाही करणार, थोड्या वेळ बसूनच प्राणायाम करणार आहे. कारण आता येईपर्यंत 8:15 झालेले आहेत आणि ऊन पण चांगलं कडक लागायला लागलेलं आहे. त्यामुळे थोड्या वेळ बसते, नंतर घरी जाते. आहे आणि अर्ध्याच तासामध्ये बघा घाम आलेला आहे. आणि आज आजी सुद्धा आलेले आहेत व्यायाम करायला. हो ना आजी. ऊन पडल्यामुळं बरं वाटतंय. कालपासून ऊन आहे जरा. तुम्ही फिरा आता, मी जाते घरी. येते, बाय. म्हणूया उठला का बेबी, उठला का. म्हणा तर ब्रश करत बसलेला आहे. मी आता राहिलेला स्वयंपाक करून घेते. आता फोंडेजी देवपूजा करत आहेत. फोंडेजी नैवेद्य दाखवा देवाला. स्वाहा. चला फोंडेजींची देवपूजा झालेली आहे, पण आज आम्ही जेवण करायला नाही बसणार. कारण आज आमच्या सासऱ्यांचं मासिक आहे. आणि मासिक तर आहे, पण जे मासिक जेवायला येतात मामा ते गावी गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. मग आम्ही काय ठरवलंय की ताट पुजायचं आणि वरती कावळ्याला ठेवायचं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करणार आहोत. 12 वाजेपर्यंत जेवण करू कदाचित आम्ही. इसीलिए तो फोंडेजी आराम से फोन लेके घूम रहे इधर उधर. बाकी म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. ऑल द बेस्ट. पेपर आहेत मनाची. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. आणि म्हणा माझा BCA करतोय. आलो बेटा, आराम से गाडी चलाय. आत्ता 11 वाजलेले आहेत आणि एवढ्या वेळात मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे. आणि आता इथं फोंडेजी पूजा करत आहेत. पूजा झाल्यानंतर मी आणि फोंडेजी आता जेवण करत आहोत. आणि आता 11:15 वाजलेले आहेत. चलो. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्तादेवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. खा लो फोंडेजी. धन्यवाद आपका. जेवणामध्ये मी आज केलेली आहे मेथीची भाजी, कौटुल्याची भाजी, खीर, भजी, पापड, चपाती, पनीरची भाजी भरपूर केलेला आहे. भोजन झाल्या झाल्या फोंडेजी ऑफिसला चाललेले आहेत. उशीर झाला ना फोंडेजी. ज्या दिवशी मासिक असतं त्या दिवशी फोंडेजी उशीर जातात ऑफिसला. एक दिन चलता है. आवजे सगळं घेतलं. आय कार्ड घेतलं का.
चला, काम तर माझे झालेले आहेत जवळजवळ. फक्त आता कपडे मशीन लावायचे आहेत, थोड्या वेळ लावते. आता थोड्या वेळ फोन वापरते, कारण सकाळपासून फोन वापरला नाही मी. कोण आलेला आहे पहिल्यांदा? माझ्या मना कशा होता पेपर बच्ची? आजचा पण सोपा. भले भले. आइये आइये. फोन वापरता वापरता मला आता डुलकी आली, तेवढ्यात बेल वाजली. मनाचं आगमन झालेलं आहे. खालो खाना, मस्त मस्त खीर बनाई है. मैंने बनता खाके आया हूं. अरे रोज भात खाणे का युनिव्हर्सिटी मध्ये, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये. मजा आहे मनाची, रोज भात खायला मिळतो प्रसादाचा. 1 तासानंतर दादू पण आलेला आहे. आइए, स्वागत है आपका. कैसे हो बेटा? ठीक. शब्द नहीं इनके पास, ये बहुत थके हारे आते हैं हमेशा. बोलिए कुछ. नो वर्ड्स. ठीक है. हाथ पैर धो के खाना खा लो पुत्र. तुम्हारे पसंद की खीर बनाई हमने, चावल की खीर. दुपारचे 3 वाजलेले आहेत. थोडा वेळ मी आराम केला आणि आता मी श्रीरामचरित मानस वाचणार आहे. आज खूप दिवसातून श्रीरामचरित मानस वाचत आहे. मध्यंतरी सणावारामुळे कामामुळे मला जमतच नव्हतं. तर आज वेळ आहे, तर आज श्रीरामचरित मानस वाचायला बसते थोडा वेळ. मार बुदर भुजनी जाई, कट कट ही पूछ उठाई. 10 दिसी लंगूर विराज, तेही मध्य कोसल राज. 1 तासभर श्रीरामचरित मानस वाचून झालेला आहे आणि आता मी दीदीने दिलेला नेल पॉलिश लावते. चला, इथं नेल पेंट ठेवलेले आहेत, त्या लावते. पण अगोदर ह्या नेल स्ट्रिप रिमूव्हरनी जुनी नेल पेंट काढते. आणि इथे माझ्या ताईने दिलेला काय म्हणतात नॅपकिन गुच्छ. याच्यामध्ये ना अशा नॅपकिन आहेत, सुंदरशा छान नॅपकिन आहेत. पुष्पगुच्छ तर वाया जातो, पण हा नॅपकिन गुच्छ नाही वाया जाणार. हा वापरात येतो, यूज होतो. छान आहे. या सगळ्या काढून ठेवते. जवळजवळ किती 5 आहेत. 5 छोट्या छोट्या नॅपकिन निघाले याच्यामध्ये. चलो भाई, अगोदर बाबा गिर गया. चला, नेल पेंट लावते अगोदर. या नेल रिमूव्हर स्ट्रिपनी जुनी नेल पेंट काढते. बघूया निघतोय की नाही. आजकाल ॲडव्हान्स जमाना झालेला आहे. आमच्या काळात तर नेल रिमूव्हरचं लिक्विड मिळायचं, आता पण मिळतं, पण आता ह्या स्ट्रिप सुद्धा मिळत आहेत. देखेंगे, बघूया. दीदीनं दिलेलं आहे नेल रिमूव्हर स्ट्रिप्स. देखेंगे. हे बाबा किती चिपकलेले आहेत. एक काढायला किती वेळ लागत आहे. चिपकलेली. चलो देखते हैं. ओ भाई साहब, खरंच कमाल आहे, कमाल. जुनी नेल पेंट लगेचच निघलेली आहे या नेल रिमूव्हर स्ट्रिपने. वा भाई वा, खरंच ॲडव्हान्स जमाना झालेला आहे आता. मला माहित नव्हतं. मी आता ह्या स्ट्रिपच आणत जाईन लिक्विड ऐवजी. माझे छोटे छोटे नखे आहेत, जास्त काही सुंदर नाहीत. फिर भी अपना शरीर खुद को प्यारा होता है. दीदीने दिलेली नेल पेंट मी पायाच्या नखांना आणि हाताच्या नखांना लावलेली आहे. हे बघा, अशी दिसत आहे नेल पेंट. आणि माझी नख अशीच आहेत. मी कितीही प्रयत्न केला ना वाढवायची, ती वाढत नाहीत. म्हणजे वाढतात आणि काम करताना आपोआप तुटतात. क्याही करू मी. हौस आहे नख वाढवायची, पण ते वाढतच नाहीत. ओबड धाबड वाढते. ओबड धोबड वाढते का? कुछ भी म्हणा, वाढतं म्हणलं. हा, ओबड धोबड वाढतं, ते तुकडे तुकडे पडतात. बाकी बाहेर अचानक आता आभाळ आलेला आहे. मगाशी चांगलं ऊन पडलेलं, पण आता आभाळ आलेला आहे आणि हलकी हलकी हवा सुद्धा सुटलेली आहे. आणि आज आमच्या गोकर्णाला एक निळं फुल आलेलं, ते तोडलंच नाही, कुणाच्या लक्षातच नाही आलं. आणि मी सुद्धा आत्ता बघितलं ते. चलो जाने दो. आता तर सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. आता त्याला नाही तोडत. बाकी काल एका ताईने ह्या स्टूलची किंमत विचारलेली. तर हा स्टूल आम्ही इंस्टाग्रामवरून मागवलेला आहे आणि ह्या स्टूलची किंमत आहे 1600 रुपये. आम्हाला जरा महाग मिळालं स्टूल. बहिणीकडे पण स्टूल आहे, पण तो थोडासा मोठा आहे याच्यापेक्षा. आणि तिनं ऑफलाईन घेतलेला आहे, कुठेतरी एक्झिबिशन चालू होतं, तिथून तिनं स्टूल आणलेला आहे. आणि तिच्याही स्टूलची किंमत 1500 का 1600 अशीच आहे. तिचा स्टूल मोठा असून सुद्धा
तेवढीच किंमत आहे. आणि आमचं स्टूल लहान असून सुद्धा स्टॉलची किंमत आहे. म्हणजे ऑनलाईन मागवल्यामुळे थोडंसं आम्हाला महाग मिळालं असेल स्टूल असं मला वाटतंय. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता मी काढा उकळायला ठेवलेला आहे या भांड्यामध्ये. आणि हा काढा आहे सुंटेचा. आता काढा उकळते तोपर्यंत मी गहू दळायला टाकते गिरणीमध्ये, कारण गव्हाचं पीठ काहीच नाही. ऍक्च्युली काल दळायला टाकायला पाहिजे होते पण मी विसरले. म्हणलं आज तरी टाकलंच पाहिजे, नाहीतर उद्या भाकरीच खावी लागेल. घरात गिरण असून सुद्धा लक्षात राहत नाही गहू दळायचे किंवा बाजरी ज्वारी वेळेवर दळायची. त्याही करे. चला आता गहू दळायला टाकते. आणि माझा दादू इथं अभ्यास करत आहे. आणि एका ताईंची कमेंट सुद्धा आलेली की तुमची मुलं कोणत्या ब्रँचला आहेत इंजिनिअरिंगच्या. तर माझा दादू आहे रोबोटिक अँड ऑटोमेशन या ब्रँचला. हाँ जी सही है ना. चला दळण टाकते गिरणीमध्ये. बघा गिरणीवर पसारा आहे. क्या ही करे. हे बघा मला विसर पडलेला की घरातला गहू संपलेला आहे. एवढाच गहू शिल्लक आहे घरामध्ये. आता एवढा कसा दळायचा. आता फोंडेजीला संध्याकाळी आणखी थोडासा गहू आणायला लावते आणि नंतरच गहू दळते. संध्याकाळी थोडासा उशीर झाला तरी चालेल पण नंतरच दळायला टाकते गहू. आता जस्ट फोंडेजींचं आगमन पण झालेलं आहे. क्यों चिल्लाता है जितने जोर से. फोंडेजी मी तुम्हाला फोन लावणार होते. गहू आणायचा होता तेवढ्यात तुम्ही आलात. आता लावणारच होते. संपला सगळा गहू. नाही सब खतम. संपले फोंडेजी सगळे गहू. इधर आजा दिखा. हाँ माहिती तू ना शर्टच घालत नाही. क्या ही करे. आता काढा कॅन्सल. मला चहाच करावा लागेल फोंडेजीसाठी. सोनट तर घातलेली आहे. आता चहा पत्ती साखर घालते दूध घालते. चहा तयार. चहा सुद्धा तयार झालेला आहे. आता मी आणि फोंडेजी चहाचा आनंद घेतो. चहा बरोबर फोंडेजींना बिस्किट सुद्धा दिलेले आहेत 2-3. लीजिए फोंडेजी. देखो कितना आराम चल रहा है ना मेरा मना का. तुला हवा है क्या बड़ा. देऊ का चहा. थोडासा आहे शिल्लक. मेरे हाथ से हमेशा ज्यादा होता है. मग काय खायचंय. देऊ आणून बिस्किट. खा खा खा. उसमें से खा ले. कमी वाला चहा का घेतला. मला कमीच आवडतो. मग कमी चहा बरोबर बिस्किट कशी खाणार एवढी. जास्त चहा पिला चमळतो. चहाच पी जाऊ नका. आता नाही न पिणारी बरोबरून चहा प्यायला. मी काढा करणार होते फोंडेजी. आता मला वाटतं हा जास्त का एवढा चहा प्यायचं नसतं तर. जास्त चहा तुम्ही घ्याल तर तुम्ही कमी वाला घेतला. मी काय करू. पी दे. कसं झालं चहा. तुला लागतं तेवढं पी बाकी ठेव. तुमच्यासाठी ठेवते. ठीक आहे. माझ्यासाठी नाही ठेवून देते. ओतवून देते. गोड झालेलं आहे. कुछ भी मत. कुछ काहीच गोड नाही. मला पिऊ वाटत असं वाटतं की पाणी पिते मी. मला गोडच आवडतं. म्हणजे गोड पदार्थ गोडच आवडतो मला. सपक वगैरे नाही आवडत. क्या आहे. चहा पिऊन झाल्यानंतर आता आम्ही सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो. आणि स्वयंपाकाचं काय बनवू. स्वयंपाक क्या बनाऊ. तू जे करशील ते मी खाईन ना. कितनी रोटी खाओगे. तुला काही माहित नाही किती वर्ष आहे. कधी कधी 1.5 खाता कधी 1 खाता. एवढंच का. 1.5. मी म्हणणार का एकच का केली 1.5च करतो. हा कधी कधी म्हणता अजून आहे का असं बोलतात. पण असं जबरदस्ती नसते करायला पाहिजे होतं. अजून आहे का म्हणतात. पुणेजींचं असं आहे कमी पडला तरी चालेल पण स्वयंपाक जास्त नाही व्हायला पाहिजे. हो ना पुणेजी. काय वाया टाकायचं कसं. भात नाही खात आम्ही. शिवाय कधीच नाही खात. भाकरी वगैरे खातो चपाती खातो पण भात नाही खात. आणि मला नेमका भात आवडतो. संध्याकाळी माझ्याकडून जास्त होतो म्हणून मी भातच करायचं सोडून दिला. भाकरीच करत संध्याकाळी. चलो आता पूजा अर्चना करतो त्यानंतर स्वयंपाक करते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.